प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित श्री रामनवमीच्या कार्यक्रमानिमित्त आज चैत्र शुद्ध नवमी म्हणजे श्री रामनवमी. रामनवमी म्हणजे श्री रामचंद्रांचा जन्मदिवस. तर प्रथमतः सगळ्यांना श्री रामनवमीच्या खूप खूप अशा शुभेच्छा. राम एक नाव नव्हतं, तर ते एक विचार होतं. आपले मर्यादा पुरुषोत्तम राम ज्यांनी आपल्या वडिलांच्या वचनासाठी 14 वर्ष असा वनवास भोगायला ते तयार झाले, असे श्री रामचंद्र. खरं तर रामचंद्र नवमी म्हणजे आपण रामचंद्र नवमी नुसते इथं येऊन साजरी करण्यापेक्षा त्यांचे विचार कुठेतरी आचरणात आपण आणायला पाहिजे. राम हे शांत, संयमी आणि नीतिमत्ता शिकवणारे असे रामचंद्र प्रभू. महापौरताईंनी सांगितलं की श्रीराम नवमीच्या निमित्तानं आपण इथं जमलोय आणि मर्यादा पुरुषोत्तम अशी रामांची ओळख होती, श्रीरामांची ओळख होती. पुढच्या काळात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माननीय आमदार संग्राम भैया जगताप असतील, या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, माजी खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब असतील, यांच्या प्रयत्नातनं आपल्या शहराचं नाव अहिल्यानगर झालंय. आणि शहराचं नाव अहिल्यानगर झाल्यानंतर आपण एक प्रकारे काट टाकतोय आणि एक वेगळी ओळख या शहराची आंतरराष्ट्रीय दर्जाची कशी होईल यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून माननीय महापौर मॅडम असतील, त्यांचे सर्व नगरसेवक असतील, ही सगळी मंडळी काम करतायत. पर्यावरण असेल, या शहरातील स्वच्छता असेल, माननीय आमदार संग्राम भैया जगताप नेहमी त्यांच्या सगळीकडच्या भाषणात उल्लेख करतायत की आपल्याला इंदोर सारखं आपलं शहर स्वच्छ करायचंय. जय श्री रामचंद्र की जय. आमचं मंदिर 2008ला आम्ही शाने काका, आम्ही नलोडे मामा आम्ही उभा केलं. त्यावेळ एक तुम्हाला म्हणजे हे वाटत असेल, ज्या वेळ पाय खांदलं आम्ही तर एवढं मोठं वानर तिकडं आलं होतो आणि त्या वानरनी ते पेढा खाल्लं आणि दक्षिण दिशेला गेले. ते बजरंग बली दक्षिण दिशेला गेले. आणि आज राम जन्म उत्सवासाठी आम्ही सगळ्यांनी पूर्ण दसरे स्वराज्य प्रतिष्ठान दसरे नगरनी सगळ्यांनी खूप खूप मेहनत केली.